नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज या पाठामधील घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीचे घटनापत्र हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि घटनापत्रकाची वैशिष्ट्ये आपण मागील तासिकेला अभ्यासलेली आहेत लक्षामध्ये। तर घटनापत्रकामध्ये आपण वैशिष्ट्य अभ्यासलं होतं की घटनापत्रकाची विविध कलमे आहेत। तर घटनापत्रकामध्ये विविध कलमांचा काय होतो, समावेश होतो। तर क्रमावेश आपण ते कलमे अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तसे नाव कलम, स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम या कलमाचा समावेश कशात काय होतो, कंपनीच्या घटनापत्रकामध्ये होतो। तर या कलमांचा आणि तरतुदीचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत तर ते नाव कलम। तर नाव कलमाचा अभ्यास आपण सर्वप्रथम करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, नाव कलमामध्ये हे कलम घटनापत्रकामध्ये नमूद असते आणि ह्या कलमामध्ये कंपनीचे नाव नमूद केलेले असते। नाव कलम, तर ह्या नाव कलमामध्ये कंपनीचे नाव काय केले असते, नमूद केलेले असते, नोंद केलेली असते आणि कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे आणि संस्था ही काय आहे, कंपनी त्यांच्या सभासदापासून म्हणजे सदस्यापासून काय आहे, एक वेगळी कायदेशीर संस्था आहे। कंपनी ही एक सदस्यापासून वेगळी कायदेशीर संस्था आहे आणि ते स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव असणे गरजेचे आहे आणि ते स्थापित करण्यासाठी काय गरजेचे आहे, स्वतःचे नाव गरजेचे आहे आणि ते नाव प्रवर्तक ठरवतात आणि हे नाव कोण ठरवते, प्रवर्तक ठरवतात। तर कंपनीच्या नावाची निवड करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतात। तर कंपनीच्या नावाचा विचार करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात, तर ते पुढील प्रमाणे आहेत। तर नंबर 1 मुद्दा आहे, अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही। बघा, कंपनीच्या नावाची निवड करायची असेल आणि हे नाव निवड करताना कंपनी म्हणजे त्या नावाची कंपनी जर अस्तित्वात असेल तर मग अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही। बघा, एखाद्या नावाची कंपनी जर अस्तित्वात असेल तर त्या कंपनीचे नाव कंपनीसाठी निवड करता येत नाही किंवा त्या नावाशी संबंधित असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही, सारखे नाव कंपनीसाठी घेता येत नाही, लक्षात। नंबर 2 मुद्दा आहे, नावात असा कोणताही शब्द किंवा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल। बघा, नावात असा कोणताही शब्द नसावा, नावामध्ये असा कोणताही शब्द नसावा की ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल। नावामध्ये असा शब्द नसावी की ज्याचा वापर हा कोणत्याही कायदेशीर गुन्हा असेल, तर असा कायदेशीर गुन्हा ठरेल असा कोणत्याही नावामध्ये असा शब्द नसावा, लक्षामध्ये। नंतरचा मुद्दा आहे, नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा। बघा, कंपनीचे नाव आणि नावातील शब्द, समजा कंपनीचे नाव असेल आणि कंपनीच्या नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा। लोकांचा समूह असतो आणि या समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा, म्हणजेच कंपनीचे नाव हे त्या समूहाला उद्देशून त्रासदायक ठरेल असे नसावे, लक्षामध्ये। तर नाव किंवा नावातील शब्द
लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. नंतरचा मुद्दा आहे नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदीचे उल्लंघन करणारा नसावा. बघा, जे कंपनीचं नाव आहे ते अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदीचे उल्लंघन करणारा नसावा. लक्षामध्ये. तर नंतरचा मुद्दा आहे नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क म्हणजेच व्यापारी मानक सारखे नसावे. कंपनीचे जे नाव असते ते कोणत्याही व्यापारी मानक सारखे नसावे, म्हणजेच व्यापारी मानक सारखे नसावे म्हणजे ट्रेडमार्क. म्हणजे नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क व्यापारी मानक सारखे नसावे. नोंदणीकृत ट्रेडमार्क म्हणजेच काय, व्यापारी मानक सारखे नसावे. म्हणजेच कंपनीचे नाव सांगितलं त्यांनी कसे नसावे, तर नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क म्हणजे व्यापारी मानक सारखे नसावे. नंतरचा मुद्दा आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद सारख्या संस्थांशी संबंध जवळीक दाखवेल असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. बघा, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा जिल्हा परिषद सारख्या संस्था असेल यांच्याशी संबंध किंवा जवळीक दाखवेल असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. म्हणजे हे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा ZP म्हणजे जिल्हा परिषद सारख्या संस्थांशी संबंध जवळीक दाखवेल असे नाव कंपनीला स्वीकारता येत नाही. म्हणजे अशा नावाचा कंपनीला स्वीकार करता येत नाही आणि स्वीकारता येत नाही. नंतरचा मुद्दा आहे भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. बघा, ज्या कंपन्या भागाने मर्यादित असतील तर त्यांच्यासाठी काय शब्द असावा शेवटचा, तर भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. मर्यादित हा शब्द असावा. आणि त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित लिहिणे आवश्यक आहे. बघा, त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनींसाठी खाजगी मर्यादित लिहिणे काय आहे, आवश्यक आहे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असे लिहिणे आवश्यक आहे. जी व्यक्तिगत कंपनी आहे आणि ह्या व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, तर नावानंतर कंसामध्ये एक व्यक्ती कंपनी असा काय असावा, उल्लेख असावा. म्हणजे असे लिहिणे काय आहे, आवश्यक आहे. तर उदाहरणार्थ सांगतो, टाटा स्टील लिमिटेड, फेप्सको इंडिया लिमिटेड आणि स्मार्ट सर्व्हिस लिमिटेड. तर OPC एक व्यक्ती कंपनी, कंसात काय लिहिले, एक व्यक्ती कंपनी. तर कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक असते. बघा, कंपनी कायद्यानुसार जी प्रत्येक कंपनी असते आणि ह्या प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक असते. आता कंपन्या तुम्ही पाहिले असतील, कंपन्या असतात आणि कंपनीचं जे स्थान आहे आणि कंपनीच्या जे आपल्या कामकाजाचं ठिकाण आहे कंपन्यांचं, तर त्या आपल्या ठिकाणाबाहेर तिचे नाव व काय असले पाहिजे, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक असते. जिथे कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर कंपनीचे नाव आणि कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे आवश्यक आहे किंवा तिथे नाव आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता लावणे काय आहे, आवश्यक आहे. लक्षात, जिथे कंपनी आहे तिथे कंपनीचं नाव असले पाहिजे आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असला पाहिजे. आणि ते कुठे असले पाहिजे, तर कामकाजाच्या ठिकाणाबाहेर. लक्षात. तर तसेच आता हे नाव कलम आहे आणि ह्या नाव कलमामध्ये बदल, तर नाव कलमातील बदल, तर कंपनी आपल्या नावात केव्हाही बदल करू शकते. कंपनी आपल्या नावामध्ये केव्हाही बदल करू शकते. लक्षामध्ये. तर नंबर 1 आहे स्वतःहून.
कंपनीला स्वतःहून आपल्या नावात बदल करता येतो आणि ती करू शकते. जर कंपनीला आपल्याला स्वतःहून नावात बदल करायचा असेल तर कंपनी करू शकते. नंतर नंबर 2, सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा या उलट त्याच्या रूपांतरणानंतर. बघा, सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा या उलट त्याच्या रूपांतरणानंतर. तसेच नंबर 3 आहे त्यामध्ये, अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून नाव कलमात बदल करता येतो. बघा, अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क प्रमाणे नाव असेल तर काय करता येते, तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून नाव कलमात बदल करता येतो. विशेष ठराव संमत केला जातो आणि हा विशेष ठराव संमत करून नाव कलमामध्ये काय केला जातो, बदल केला जातो. म्हणजेच ह्या नावामध्ये नाव कलमात काय होतो, मग बदल होतो, नावामध्ये बदल केला जातो. तसेच आता विशेष ठराव म्हणजे काय, तर 3/4 किंवा 75% मतदान प्रस्तावाच्या बाजूने असताना संमत होणारा ठराव. लक्षात, याला काय म्हणतात, विशेष ठराव असे म्हणतात. तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत स्थळ कलम. तर स्थळ कलम, तर विद्यार्थी मित्रांनो, स्थळ कलम म्हणजे काय, नोंदणीकृत स्थळ कलम. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे असणे आवश्यक आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे पत्र व्यवहारासाठी, विविध कामकाजासाठी काय असते, महत्त्वाचे असते आणि कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे असणे काय आहे, आवश्यक आहे. तर स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेले असते. बघा, स्थळ कलमामध्ये काय असते, तर स्थळ कलमामध्ये कंपनीचे कार्यालय हे कोणत्या राज्यात असेल हे नमूद केलेले असते. कंपनीचे कार्यालय कोणते, पण नोंदणीकृत कार्यालय हे कोणत्या राज्यात असेल हे स्थळ कलमामध्ये नोंदवलेले असते. तसेच प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे. प्रत्येक कंपनी समजा स्थापन झाली तर स्थापन झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तिला तिचे स्वतःचे नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे. आणि नोंदणीकृत कार्यालय हे आवश्यकच आहे, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आवश्यकच आहे. का, की सर्व तिथे पत्रव्यवहार केला जातो आणि नोंदणीकृत कार्यालय असल्याशिवाय कंपनीची स्थापनाच होत नाही. लक्षात, नोंदणीकृत कार्यालय हे कंपनीला आवश्यकच आहे. तर नोंदणीकृत कार्यालय असणे महत्त्वाचे असते. लक्षात, नोंदणीकृत कार्यालय हे कंपनीला असणे काय आहे, आवश्यक असते. आणि काय कारण आहे, तर नंबर 1, त्यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. बघा, कंपनीला नोंदणीकृत कार्यालय काय आवश्यक आहे, तर त्यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व काय होते, निश्चित होते. लक्षात, कंपनीचं राष्ट्रीयत्व त्या पत्त्यावरून काय होते, निश्चित होते. म्हणजे नोंदणीकृत कार्यालय हे कंपनीला असणे आवश्यकच आहे. राष्ट्रीयत्व काय होते, निश्चित होते. नंबर 2 आहे, असे स्थान जेथे सर्व संप्रेषण, नोटीस इत्यादी पाठवितात. आता नोंदणीकृत कार्यालय हे कशासाठी आवश्यक आहे, तर नोंदणीकृत कार्यालय हे असे स्थान असते की तिथे विविध नोटीस, विविध संप्रेषणाचे कौशल्य, विविध नोटीस इत्यादी पाठवितात. नोटीस ही पाठवावीच लागते, विविध पत्रावर हा करावाच लागतो. त्याच्यासाठी काय महत्त्वाचा असतो, कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता हा महत्त्वाचा असतो. नोंदणीकृत कार्यालयच हे महत्त्वाचे असते, आवश्यक असते. नंतरचा मुद्दा आहे, असे स्थान जेथे कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील. नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच काय, नोंदणीकृत कार्यालयामध्ये नोंदणीकृत कार्यालय असणे काय महत्त्वाचे असणे का आवश्यक आहे, तर जेथे कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके असतील, तसेच पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील. ह्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये कंपनीचे सर्व जे महत्त्वाचे पुस्तकं आहेत, महत्त्वाचे दस्तऐवज आहे, महत्त्वाच्या नोंदी आहेत, तसेच वैधानिक पुस्तके, या सर्व नोंदी, लक्षात, वैधानिक पुस्तके, दस्तऐवज हे सर्व ह्या नोंदणीकृत कार्यालयात
असतील, मग त्यासाठी कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय हे असणे आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा आहे, स्थळ कलमामध्ये कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतराविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरते. बघा, स्थळ कलमामुळे काय ठरते, तर स्थळ कलमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतराविरुद्ध दावा करू शकते ते ठरते. कशावरून ठरते ते, तर स्थळ कलमामुळे ठरते. आलं लक्षामध्ये. तर स्थळ कलमात बदल, तर स्थळ कलमामध्ये बदल बघा, तर कंपनी तिच्या नोंदणीकृत कार्यालयात बदल करू शकते. कंपनी तिच्या नोंदणीकृत कार्यालयात काय करू शकते, बदल हा करू शकते. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता कंपनी बदलू शकते, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कंपनी बदलू शकते. तर नोंदणीकृत कार्यालयात कंपनी काय करू शकते, बदल करू शकते. तर नंबर 1 आहे त्यामध्ये, एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. बघा, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय समजा एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये कंपनीचे काय आहे, नोंदणीकृत कार्यालय आहे, किंवा एखादं गाव आहे, त्या गावात कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय आहे, शहर किंवा गाव. तर त्या शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय न्यायचं आहे, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात. तर एका शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे बदल करून नेता येते. किंवा गाव असेल, गावातसुद्धा एका गावातून त्याच गावात दुसऱ्या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालय हे नेता येते आणि त्यासाठी घटनापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात. म्हणजे शहरातल्या शहरात नोंदणीकृत कार्यालय नेण्यासाठी आणि गावातच नोंदणीकृत कार्यालय नेण्यासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात. नंबर 2 मुद्दा आहे त्यामध्ये, एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा शहर. बघा, एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा शहर, म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात, म्हणजेच काय, त्या राज्यातीलच, एकाच राज्यातील, तर कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदल करता येतो. आणि नंतर आहे एक राज्य ते दुसऱ्या राज्य, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नेता येते, बदल करता येतो. तर ब व क, ब काय आहे, ब व क सांगितलं त्यांनी. तर ब काय आहे, एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा शहर आणि एक राज्य ते दुसरे राज्य, म्हणजेच काय, क सांगितलं एक राज्य ते दुसरे राज्य. म्हणजेच ब व क प्रकरणामध्ये सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. ब आणि क साठी काय सांगितलं मग त्यांनी, विशेष ठराव मंजूर करणे काय आहे, आवश्यक आहे. लक्षामध्ये. तर नंतरचं कलम आपल्याला अभ्यासायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते कलम आहे नंबर 3 कलम आहे उद्देश कलम. घटनापत्रकातील नंबर 3चे कलम कोणते आहे, तर उद्देश कलम. तर हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शविते. आता उद्देश कलम काय दर्शविते, तर हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झालेली आहे हे दर्शविते. म्हणजे कंपनीचा उद्देश काय आहे, हे उद्देश कलम दर्शविते. तर हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे दर्शविते आणि ह्या कलमावरून कंपनीचं कार्य काय आहे हे कळते. म्हणजेच हे कलम कंपनीचे कार्य काय आहे, हे कंपनी काय करू शकते हे दर्शविते. कोणते कलम, उद्देश कलम. म्हणजेच कंपनीचा उद्देश काय आहे हे उद्देश कलम काय करते, दर्शविते. म्हणजे कंपनीचे कार्य काय आहे हे उद्देश कलमाद्वारे समजते. तसेच या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी
कोणती क्रिया करू शकतात आवश्यक असल्यास याचे वर्णन देखील असते. आणि ह्या कलमामध्ये कंपनीची जे मुख्य उद्दिष्ट आहे याचा सुद्धा काय असतो समावेश असतो. म्हणजेच मुख्य उद्दिष्टासाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करू शकतात आवश्यक असल्यास याचे वर्णन देखील असते. मुख्य कार्यासाठी कंपनी कोणती कृती करू शकते याचा उल्लेख सुद्धा काय असतो ह्या उद्देश कलमामध्ये असतो. तसेच कंपनीचे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. बघा कंपनीचे उद्दिष्ट हे खूप इथं सांगितलेलं आहे की कंपनीचे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध नसावे. सार्वजनिक धोरणे असतात बघा त्याच्या विरुद्ध कंपनीचे उद्दिष्ट नसावे. तसेच अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. बघा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. कंपनीचे उद्दिष्ट सविस्तर त्यांनी सांगितलेले आहे. सार्वजनिक धोरणाविरुद्ध अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. लक्षामध्ये तर कंपनी त्याच्या उद्दिष्टाच्या व्याप्तीबाहेर काही करू शकत नाही. कंपनीचे जे उद्दिष्ट आहे त्यानुसारच कंपनी कार्य करू शकते. कंपनीचे कार्य काय आहे हे उद्दिष्ट कलमावरून लगेच कळते आणि उद्दिष्ट कलमामध्ये कंपनीचे कार्य काय आहे तेच कार्य कंपनी करू शकते. तर कंपनी त्याच्या उद्दिष्टाच्या व्याप्तीबाहेर काही करू शकत नाही. कंपनी त्याच्या उद्दिष्टाबाहेर काहीच करू शकत नाही. उद्दिष्टांच्या व्याप्तीबाहेर कंपनी काही करू शकत नाही. म्हणजे कंपनी त्याच्या उद्दिष्टांच्या व्याप्तीबाहेर काही करू शकत नाही. आणि कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. बघा कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. तर संयोगजन्य म्हणजे काय तर मुख्य क्रियाशी संबंधित. संयोगजन्य म्हणजे काय मुख्य क्रियाशी संबंधित. आणि परिणामी क्रिया म्हणजे काय तर मुख्य क्रियाचे परिणाम स्वरूप त्याला काय म्हणतात परिणामी क्रिया. तर कंपनीद्वारे त्यांच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल. बघा कंपनीद्वारे त्यांच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल आणि व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. काय सांगितले त्यांनी कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य असेल आणि हे अधिकारबाह्य असेल. हे केलेलं कार्य कसे असेल अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. आणि या कार्याला कायदेशीर मान्यता असेल का नाही त्याला कायदेशीर मान्यता नसेल. लक्षात. तर अधिकारबाह्य सिद्धांत म्हणजे काय तर अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. कंपनीचे घटनापत्रक असते. कंपनीच्या घटनापत्रकात कंपनीचे अधिकार असतात आणि या अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. तर अधिकारबाह्य सिद्धांत. तर अधिकारबाह्य म्हणजे काय अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्याला शून्य महत्त्व आहे. बघा कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया जर असेल तर त्याला कसं महत्त्व आहे शून्य महत्त्व आहे. आणि व सर्व सदस्यांनी मान्यता दिली असली तरी ती कायदेशीररित्या अप्रभावी असेल. सर्व सदस्यांना त्याला मान्यता जरी दिली असेल तरी ती कायदेशीररित्या कशी असेल अप्रभावी असेल. आणि अशा कृतीस रद्दबातल असतात. आणि अशा कृती कशा असतात मग रद्दबातल असतात. त्या कृतीचा काहीच उपयोग नाही. आणि अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद न केलेले कोणतेही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. बघा कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये जे नमूद आहे त्यानुसारच कार्य करू शकते. जो उद्देश आहे त्याचप्रमाणे कंपनी आपलं कार्य करू शकते. पण कंपनी
आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद न केलेले कोणतेही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. म्हणजेच कंपनी आपले जे उद्देश आहे त्यानुसारच कार्य करू शकते. उद्दिष्टाच्या बाहेर कंपनी कोणतेही आपले कार्य करू शकत नाही. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी स्थापनेतील दस्तऐवज या पाठामधील घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी लक्षात हा घटक अभ्यासलेला आहे. तर या घटकामधील आपण काय अभ्यासलेला आहे? नाव कलम, स्थळ कलम आणि उद्देश कलमाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.